न्याय मिळवून देण्यासाठी विधिज्ञ प्रतीक कांबळे ठरत आहेत वरदान। मकोका अंतर्गत आरोपींची दुसऱ्यांदा युक्तिवादातून जामिनावर सुटका। भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत संघटित गुन्ह्यांचे आरोप असलेल्या आरोपींना विभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण यांनी मकोका अंतर्गत माननीय न्यायालयासमोर प्रस्ताव सादर करत मकोका कलम 3(1), 2, 3(2), 3(4) अंतर्गतची कारवाई करण्यात आली होती। सदरील प्रस्तावाला माननीय न्यायालयात आव्हान देत विधिज्ञ प्रतीक कांबळे यांच्या समूहाने युक्तिवाद करत सदर आरोपींची जामिनावर सुटका केली आहे। तर सलग 2 प्रकरणात असा युक्तिवाद यशस्वी झाल्याने वकिली व्यवसायात आता विधिज्ञ प्रतीक कांबळे यांची चांगलीच चर्चा रंगली आहे। दरम्यान विधिज्ञ प्रतीक कांबळे यांच्याशी संवाद साधला असता या प्रकरणाची बारकाईने अभ्यास केल्याने माननीय न्यायालयासमोर युक्तिवाद यशस्वी ठरला असल्याचे सांगितले। तर समाजातील वंचित घटकासाठी हा अभ्यास अधिक खोलवर करण्याची जिद्द निर्माण झाल्याचेही यावेळी ते बोलताना सांगितले आहे। लातूर शहरामध्ये लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे काही आरोपींवर जून 2025ला 10 ते 12 लोकांवर 307 गुन्हा नोंद झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी तपास करून संघटित गुन्हेगारी मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली। त्या अंतर्गत ॲप्रुव्हल मागितलं आणि मकोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून दोषारोपपत्र लातूर जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणी दाखल केलं। त्यानंतर मी आरोपीची बाजू मांडल्यानंतर 2 आरोपींचा म्हणजे 5 डिसेंबर 2025 आणि 14 फेब्रुवारी 2026 या 2 आरोपींचा जामीन मकोका अंतर्गत नोंद केल्यानंतर मी जामीन मिळवून दिले। जे काही 12-13 आरोपी अटक केले होते पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डर 307 IPC सारखा गुन्हा नोंद केलेला होता। त्यानंतर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी यांच्यावर यापूर्वी गुन्हे नोंद झालेले होते। त्या अनुषंगाने पोलिसांनी म्हणजे DYSP साहेबांनी या संपूर्ण आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई चालू केली। DIGकडून त्यांनी सँक्शन मिळवलं, फायनल सँक्शन मिळवून दोषारोपपत्र दाखल केलं। त्यामुळे 307च्या गुन्ह्यामध्ये त्यांना मकोका अंतर्गत कारवाई लावलेली होती। त्याच्या लातूरमध्ये यापूर्वी 3-4 टोळींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल होते, पण आजपर्यंत कुणालाही लातूर जिल्हा न्यायालय विशेष मोका न्यायालयाने जामीन दिलेला नाही। ही दुर्मिळच बाब होती। लातूर जिल्हा न्यायालयाने पहिल्यांदाच सेशन न्यायालयामध्ये लातूरच्याच या 2 आरोपींची मकोका अंतर्गत जामीन मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ। संविधानाचं राज्य त्या अनुषंगानं बघितलं तर माननीय न्यायालयाने ज्यांच्या काही आरोपींवर मकोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं त्यांची बाजू, सरकारी वकिलांची बाजू, तपास अधिकाऱ्यांची बाजू पूर्णपणे ऐकून प्रथमदर्शनी यावर मकोका अंतर्गतमध्ये गुन्हा सिद्ध होत नाही या कन्क्लुजन आल्यानंतर जामीन दिलेली आहे। त्यामुळं मला असं वाटत नाही की कुणाचंही मनोबल वाढणार नाही, कारण की असंही असू शकतं की पोलिसांनी काही निर्दोष व्यक्तींनासुद्धा यामध्ये गोवण्याचं प्रयत्न केला असू शकतो। त्याची बाजू मी मांडून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम देखील मी या ठिकाणी केलेलं आहे की कायद्याचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे झोकून दिल्यानंतर त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होतं। आता आपण जे काही प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये माझं कसलीही बॅकग्राऊंड वकिली क्षेत्राचं नाही, कोणीही माझ्या मागं म्हणजे सिनियर वगैरे असं कोणी नव्हतं आणि माझं बॅकग्राऊंडही तसा घरचं नाही। फक्त मी अभ्यासाच्या जोरावर आणि जे काही लोकांना न्याय द्यायचा आहे त्या भावनेतून मी दिवसरात्र अभ्यास करून कायद्याचे संपूर्ण अभ्यास करून मान्याला त्यांची बाजू मांडतो। त्यामुळे कदाचित थोडंसं लवकर मला यश प्राप्त झाले असेल असं वाटतं मला। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।